So now all of you please concentrate here. Let me try to solve this example. I will give that the hint first, and then we will try to solve simultaneously. You can also try to solve along with me. Okay, but try to just see the diagram first. If you see the diagram here, you will observe that one current source is there. And now you know that we cannot apply the Kirchhoff voltage law to the current source. Is right. So see here, as we know that this arrow which represents the direction of a current flow, it means that the direction we have to take into consideration while applying the Kirchhoff's law is there. This is the first point. Now we will try to apply that the procedure to calculate the current flowing to this 6 ohm resistance. Let me try to give that the label A, B, C, D, E, F, G, and this one is H. So before going to start to assume the current, we have to take into consideration this 2 ampere current. It flows from this 1.5. This is a 2 ampere current. I say that. And now we will try to assume the current here. Suppose here, if you observe here, the two batteries are there. One is a 10 volt and another one is a 2 volt. Suppose I assume that current I starts its journey from positive terminal of this 2 volt battery. So what is the basic property of an electric current? The same current must be returned to the negative terminal. This is the basic property. Now see that when this current I, it comes at point A, it flows through the 3 ohm resistance and it comes at point H. Now if you see carefully, at point H, 2 ampere and that I, these two currents are incoming currents. Now, suppose I assume it, this current is I1. This current is I1. So what about this current? Problem लक्षात आला नाही? 2 minus I1. No. बघा अजून एकदा सांगतो बघा. हा 2 एम्पियर करंट H पॉइंट मध्ये आलेला आहे आणि इकडून I करंट हा पण H पॉइंट मध्ये आलेला आहे. मग आता टोटल करंट किती झाला H मधला सांगा? 2 प्लस I झाला, बरोबर का नाही? Yes, sir. मग त्यापैकी 2 प्लस I पैकी I1 करंट आपण 8 ओम मधून अज्युम केलाय, तर राहिला किती करंट? 2 plus I minus I1. So this current is 2 plus I, हा H मध्ये आलेला टोटल करंट आहे. त्यापैकी I1 करंट हा बाहेर पडलाय 8 ओमच्या ब्रांच मधून. मग राहिलेला करंट जो असणार आहे तो या ब्रांच कडे. इज इट दॅट क्लियर? येस और नो? Yes, sir. ओके. आता इकडे लक्ष द्या. आता जर आपण असं म्हणलं तर हा I1 करंट इथं आहे. ऍक्च्युली हा I1 करंट हा इकडे जायला पाहिजे, बरोबर आहे, आणि I करंट इथं यायला पाहिजे. पण आता बघा इथं मी मुद्दामवरून तुम्हाला हे सांगतोय की आता मला सांगा हा 2 एम्पियर करंट हा कसा इकडे येईल या 2 एम्पियर कडे, करंट सोर्स कडे? कारण हा I1 करंट हा या I चा पार्ट आहे, बरोबर आहे, म्हणजे तो करंट इकडे जाणार नाही, निगेटिव्ह टर्मिनल कडे जाणार नाही. इज इट राईट? म्हणून तो करंट जर आपण इकडे अज्युम केला तर डेफिनेटली एव्हरीथिंग विल बी रॉंग. म्हणजे बेसिक प्रॉपर्टी आपली इथे चुकीची होते. लक्षात आलं मी काय म्हणतो ते? म्हणून आपल्याला असं अज्युम करावं लागणार आहे की जेणेकरून 2 एम्पियर करंट सोर्स मधून करंट जो आलेला आहे तो 2 एम्पियर एवढाच त्याला रिटर्न गेला पाहिजे आणि I करंट जिथून बाहेर पडलेला आहे त्या ठिकाणी Iच करंट गेला पाहिजे.
That thing we have to take care. Now for that, here आता आपण म्हणत होतो की I1 आणि I2 कुठेही अज्युम केलं तर चालतंय, परंतु ही न्यूमेरिकल थोडंसं वेगळं आहे. आता मी याला इथं I1 करंट अज्युम करतो. मग आता हा जो काय करंट आहे तो करंट झाला 2 प्लस I मायनस I. बरोबर आहे. मग आता जर हा करंट 2 प्लस I मायनस I1 ई पॉइंट मध्ये आला तर ई पॉइंट कडून एफ पॉइंट कडे कोणता करंट जाईल सांगा? 2 जाईल. बरोबर आहे. आणि राहिलेला जो काही करंट आहे तो असेल I मायनस I1, तो डी पॉइंट कडे जाईल. डी पॉइंट मधून तो करंट 6 ओम मधून सी पॉइंट मध्ये कोणता करंट आला? I मायनस I1. आणि I1 हा 10 व्होल्ट पासून 5 ओम मधून तो I1 करंट पुन्हा सी पॉइंट मध्ये आला. तर राहिला कोणता करंट? I. बरोबर आहे. म्हणजे आता आपली बेस सर्किट करंटची प्रॉपर्टी आपण चेंज केलेली नाही अज्युम करताना, पण आतापर्यंतच्या न्यूमेरिकल मध्ये I1 कुठेही लिहा, I मायनस I1 कुठेही लिहा असं होत होतं. आता या न्यूमेरिकल मध्ये तसं होत नाही, कारण ते जर करायला गेलं तर सर्किटचा करंट हा जेवढा रिटर्न जायला पाहिजे तेवढा जात नाही. दिस इज द बेसिक प्रॉब्लेम इज दॅट. हा प्रॉब्लेम लक्षात आला सगळ्यांच्या? येस ऑर नो? Yes, sir. And then the further part is very easy now. The next steps is assume the direction of current, positive, negative. Here I say that positive, negative. Okay. Now how many unknowns are here? Unknown variable, which is I and I1, which is equal to 2. So definitely we have to consider how many closed loop? 2 closed loop. It's right. But the one thing is that you cannot consider this current source branch in any one of that the closed loop here, because we cannot apply it. So except that branch, you have to consider any two closed loop, apply the Kirchhoff's voltage law and calculate the current. Is it that clear? Yes or no? Yes, sir. Now don't wait for me. Try to write it down and try to solve these things. I will just try to write it down in my way. I will trace in an anti-clockwise direction. A to H, positive to negative. So I say that minus 3I. Oh, better way, I have to write it down closed loop first. Closed loop A, H, C, B, A. Now I try to write minus 3I, then here negative to positive, so it should be plus 10 minus 5I1, negative to positive, plus 2 is equal to 0. So I can write here 3I plus 5I1, which is equal to 12. Equation number 1. Then let me consider that closed loop. Again, I say that H, E, T, C, H. I trace that loop again in an anti-clockwise direction. Now, when I move H to E, it's negative 8 into bracket 2 plus I minus I1. Then here I say that this is a positive, this is a negative. Minus 6 into bracket I minus I1 plus 5I1 minus 10 is equal to 0. So I can write minus 16 minus 8I plus 8I1
minus 6i plus 6i1 plus 5i1 minus 10, which is equal to 0. So now, minus 8i minus 6i minus 14. I can write minus 14i, 8i1 plus 6 is 14 plus 5 plus 19 I1 minus 16 and minus 10, which is equal to 26. So now from equation 1 and 2, I is equal to I1 is equal to, therefore I is equal to 0.771. but have you solved with my way only? माझ्याच Yes, sir. मेथड न सॉल्व केले ना. हा मग सांगा करंटची व्हॅल्यू 771. 0.771. Okay, I1 1.937 937 ampere, and ampere. then I can write current through 6 ohm is equal to I minus I1, that is nothing but 0.771 minus 1.937, so which is equal to minus minus 1.166. 1.166 ampere. Here you can note it down. Negative sign. That sentence you have to write it down. The negative sign indicates that assumed direction of current is wrong. Okay, is it over? Okay, now all of you, please don't write it down anything. This is not the regular numerical, it's a little bit different numerical is there, and I will try to solve this numerical, and from this numerical you will get that another one new method how you can calculate this expected answer for VCE and VAG. If you see that this is a point A and this is a point G, the voltage in between the point A and G is to be calculated. The voltage in between the point A and G. Similarly, we have to calculate the voltage in between the point C and E. But before that, my question is that all of you just concentrate towards the diagram, and that my question is that is this 10-volt battery will supply the current? Is this 10-volt battery will supply the current? ही 10 व्होल्टची बॅटरी करंट सप्लाय करेल का सर्किट डायग्राम मध्ये? नो सर. Why not? सर कारण त्याचा गेलेला करंट त्याच्याकडे रिटर्न येईच नाही. करेक्ट. म्हणजे तुम्हाला ते चांगलं लक्षात आलं की सपोज जर आपण असं अज्युम केलं की याच्या पॉझिटिव्ह टर्मिनल मधून करंट बाहेर पडला, पण त्याला निगेटिव्ह टर्मिनल कडे जाण्यासाठी त्याला मार्गच नाहीये. आपली बेसिक प्रॉपर्टी तर काय सांगते की जर पॉझिटिव्ह टर्मिनल मधून आय व्हॅल्यू ऑफ करंट बाहेर पडला तर तेवढाच करंट हा निगेटिव्ह टर्मिनल मध्ये आला पाहिजे, म्हणजे तो क्लोज्ड पाथ झाला ना तिथं. बरोबर आहे. मग आता मला सांगा या 10 व्होल्ट बॅटरीतून जर करंट पॉझिटिव्ह मधून जर बाहेर पडला तर निगेटिव्ह टर्मिनल कडे त्याला जाण्याचा मार्गच अवेलेबल नाहीये.
म्हणजे एक पहिली गोष्ट इथं झाली की दिस 10 व्होल्ट बॅटरी विल नॉट सप्लाय करंट. डू यू एग्री विथ दॅट थिंग ऑर नॉट? जस्ट चेक इट. Yes, sir. ओके, पहिली गोष्ट झाली. हा, अजून तशा दोन तीन गोष्टी आहेत बघा. आता मला सांगा, आपण असं अजून केलं की ही 20 व्होल्टच्या बॅटरी पासून पॉझिटिव्ह टर्मिनल मधून करंट बाहेर पडला, तर तो करंट ह्या दुसऱ्या स्क्वेअर मध्ये येईल का? दुसऱ्या क्लोज लूप मध्ये EFGH मध्ये येईल का? नाही, का नाही येणार? कारण तुम्ही निगेटिव्ह बरोबर. आता जरी जायचा म्हणलं तर त्याला हा 10 व्होल्टचाच बॅटरी आहे, बॅटरीचाच मार्ग आहे. म्हणजे तो सपोज जर गेला, असं अज्युम करू, हा गेला, तर तो करंट निगेटिव्ह कडे रिटर्न यायला पाहिजे ना. म्हणजे ज्या मार्गाने तो त्या क्लोज लूप मध्ये गेलाय त्याच मार्गाने तर तो रिटर्न येणार नाही, कारण करंट एका ब्रँच मधून एकाच डायरेक्शन मधून फ्लो होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे या क्लोज लूपचा ABCD नाव देताना सुद्धा बघा कसे त्या नाव दिलेले आहे ते. म्हणजे ABCD आणि तसंच या 40 व्होल्ट मुळे सुद्धा करंट हा ABCD लूप मध्ये येणार नाही. म्हणजे ABCD लूप हे सेपरेट आहे. तसंच EFGH हे लूप सेपरेट आहे. ह्या लूप मधून ह्या लूप मध्ये करंट येत नाही किंवा या लूप मधून या लूप मध्ये करंट येत नाही. डू यू एग्री विथ मी? लक्षात येतंय का नाही? Yes, sir. Yes, sir. नाही येत नसेल तर बाबा का सर असं? बरं, ह्या मार्गाने जाऊ शकत नाही का, किंवा त्या मार्गाने रिटर्न येऊ शकत नाही का, असं तरी सांगा मला. मग मी त्याच्यावरती डिस्कशन करतो. माझं म्हणणं पटलंय तुम्हाला या बाबतीत? कारण हे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आहे, म्हणून मी तुम्हाला फोकस करतोय. येस ऑर नो? इज देयर एनी डाऊट नाउ? No, sir. ओके. मग आता आपल्याला हे लक्षात आलंय की हे दोन लूप हे सेपरेट आहे. जरी ते दिसत नसतील सेपरेट, तरी ते सेपरेट आहेत आणि ते सेपरेट केलेत ह्या 10 व्होल्टनच. म्हणजे 10 व्होल्ट फक्त त्या B आणि H मध्ये कनेक्ट केलाय, परंतु त्या 10 व्होल्ट मधून कोणताही करंट फ्लो होत नाही. तो स्वतः पण करत नाही आणि दुसरा करंट सुद्धा फ्लो होऊ देत नाही. अशी या सर्किट डायग्रामची कंडिशन आहे. पण जरी करंट फ्लो होत नसेल तरी देखील 10 व्होल्ट हे त्या ठिकाणी आहे. 10 व्होल्ट हे त्या ठिकाणी आहे. दॅट व्होल्टेज इज प्रेझेंट. नो करंट विल फ्लो थ्रू that particular branch is there. Is it right? Now how to solve these things? आता आपण अज्युम करूया, this is first closed loop. I say that this is second closed loop. आता आपण असं अज्युम करूया की I करंट हा पॉझिटिव्ह टर्मिनल मधून बाहेर पडला. आता I करंट A पॉइंट मधून B पॉइंट मध्ये येईल. आता B पॉइंट मध्ये आला तर आपल्याला तर माहित आहे की हा करंट इकडे डिस्ट्रीब्यूट होणार नाही, डिवाइड होणार नाही, कारण तो जर डिवाइड झाला तर पुन्हा रिटर्न यायचा मार्ग नाही त्याला. म्हणजे सगळ्याच्या सगळा करंट ह्या 5 ओम मधून फ्लो होणार, 9 ओम मधून I करंट इकडे रिटर्न आला. तर मला सांगा आता हे तीन रेजिस्टर्स कसे कनेक्ट आहेत? 6 ओम, 5 ओम, 9 ओम. सिरीज. सिरीज मध्ये आहेत. आता एकाला असं काहीतरी तुमच्या मनामध्ये येऊ शकतं की कसं सिरीज म्हणताय सर, इथं तर ती एक ब्रँच कनेक्ट आहेच. जरी ती ब्रँच कनेक्ट असेल तरी त्याला इलेक्ट्रिकल लँग्वेज मध्ये रिडंडंट ब्रँच म्हणतात, कारण त्यातून करंटच फ्लो होत नाही ना. ती नुसती नावारूपाला ती ब्रँच तिथं प्रेझेंट आहे. नो यूज ऑफ दॅट ब्रँच टू द क्लोज लूप ABCD. दिस इज द पॉइंट हिअर. मग असे पण काही सर्किट, आता पहिल्यांदा तुमच्या समोर ते सर्किट आलेलं आहे बघा. नाव आय से दॅट these resistance are connected in series, so I can write here RS1 is equal to 6 plus 5 plus 9.
So what is that current? 20 ohm total value. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपण त्याची पोलॅरिटी डिसाइड करू. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. बरोबर आहे. आता 20 ohm is the total resistance of the loop ABCDA. Can we calculate the current I? Yes or no? V is equal Yes, to sir. I into RS1. So V is 20, which is equal to I multiplied by 20. So here I can say that I is equal to 1 ampere. ओके. मी आता काय कन्सिडर करतो, हे V1 आहे याच्या अक्रॉस, हे 5 ओमच्या अक्रॉस V2 आहे आणि याच्या अक्रॉस V3 आहे. बरोबर आहे. मग आता V1 कॅल्क्युलेट करू आपण. V1 is equal to I multiplied by 6, which is equal to 1 multiplied by 6 is equal to 6 volt. Similarly, V2 is equal to I multiplied by 6, which is equal, 5, which is equal to 1 multiplied by 5 is equal to 5 volt. And V3 is equal to I multiplied by 9, which is equal to 1 multiplied by 9 is equal to 9 volt. Okay. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांच्या? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Now, another one closed loop. Let me consider here. Now here I consider that closed loop A, B, C, D, A. Now I consider that closed loop E, F, G, H, E. Now calculate that. Here also, if we assume that I1 current, it starts its journey from positive terminal of 40 volt battery, it flows to this F point to E point, E point to H point. Can this current will divided in this branch? No. Means total current will take the path of 7 ohm and it will return to the negative terminal here. It means that these three resistors are also connected in series. So it becomes 8 plus 5 plus 7, which is equal to, again it's a 20 ohm. Okay. Then we can calculate that current V2 is equal to I2 into RS2. Here I can say that V1 is 20. V2 is 40, which is equal to I1 hai na ita, sorry. Okay, this I1 multiplied by 20. So here I say that I1 is equal to 2 ampere. And now we will decide the polarity. This is positive, this is negative. It's a positive, negative, positive, negative. Is it right? And then I consider that this is V1 dash, this is V2 dash, and this is V3 dash. So let me try to calculate that. V1 dash is equal to 2 multiplied by 8, which is equal to 16 volt. V2 dash is equal to, current is a 2 multiplied by 5, which is equal to 10 volt. And V3 dash, which is equal to 2 multiplied by 7, which is equal to 14 volt. This is the second point. Up to this, any problem? No, sir. Okay. No, sir. Now, let me try to calculate the answer of the first question. Let me consider that is nothing but VAG. Okay. मग आता A कडून G कडे जाण्याचा कोणताही पाथ तुम्ही घ्या, कोणताही. Let me consider that this one path. This is point A to 6 ohm. Then this is 10 volt battery, and then this is 7 ohm, and this is point G. This is point A, this is point G, and now I can write it down here.
positive, negative 6 ohm, positive, negative 10 volt, and see that I will not change the polarity. जे सर्किट डायग्राम मध्ये दिसते ते मी इथं ड्रॉ केलेलं आहे. इज इट दॅट क्लिअर? आता मला सांगा 6 ओहमच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप किती कॅल्क्युलेट केलाय आपण? 6 व्होल्ट. 7 ओहमच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप किती केलाय? कन्सिडर आपण V3 डॅश विच इज अ 14 व्होल्ट. आणि आता आपल्याला काढायचं आहे VAG. मग आता ते काढण्यासाठी आपण किर्चॉफ्स लॉ असा अप्लाय करणार आहोत. वी आर अज्युमिंग पॉइंट A ॲज अ पॉझिटिव्ह अँड पॉइंट G ॲज अ निगेटिव्ह. अज्युम करतोय म्हणतोय मी, बघा. मग तुम्ही उलट पण करू शकता. पॉइंट A निगेटिव्ह कन्सिडर करा, पॉइंट G पॉझिटिव्ह कन्सिडर करा, नो डाऊट अबाउट इट. मग आता मी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करताना ज्या वेळेस मी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे मूव्ह होतोय, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे मूव्ह होतोय, म्हणजे आउटगोइंग साइन कोणतं झालं? पॉझिटिव्ह. Positive. And the voltage between these 2 points, we can consider that this is nothing but what? It's a positive VAG. कारण त्या 2 पॉइंट मधलं जे काही व्होल्टेज असणार आहे ते VAG असणार आहे. गेट इट माय पॉइंट? आता आपण जर्नी स्टार्ट केली आहे G पॉइंट पासून आणि आपण एंड करणार आहोत G पॉइंट कडे. म्हणून मी G पॉइंट कडून A पॉइंट कडे गेलोय, मग ते व्होल्टेज आहे पॉझिटिव्ह VAG. आता A पॉइंट कडून मी पुढं ट्रॅव्हल करतोय. हा जो आहे तुमचा B पॉइंट आणि हा आहे तुमचा H पॉइंट. ओके, आता मी A पॉइंट कडून B पॉइंट कडे ट्रॅव्हल करतोय. ते ट्रॅव्हल होत असताना मी मूव्ह होतोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. फक्त त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप आपल्याला काढायची गरज नाही, ते ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, विच इज नथिंग बट -6. मग आता मी B पॉइंट कडून H पॉइंट कडे ट्रॅव्हल करतोय, ते ट्रॅव्हल करतोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, सो आय से दॅट इट्स अ -10. पुन्हा H पॉइंट पण G पॉइंट कडे आपण एंड करणार आहोत आणि ते मी ट्रॅव्हल करतोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, सो आय से दॅट -14 which is equal to 0 according to Kirchhoff's law, and that is nothing but VAG which is equal to, now do the addition of all these things, I think it should be 30 volt, positive 30 volt. लक्षात आलं का? बघा, आता तुम्ही असं म्हणताल की सर हाच पाथ का घेतला की A to B, B to H आणि H to G. मग दुसरा एक पाथ आहे बघा, A to D, D to C, C to B, B to H, H to E, E to F, F to G. मोठा पाथ होतो. घ्या तुम्ही, ते टेस्ट करा. माझ्यासारखं ती तेवढीच डायग्राम सेपरेट करा. पॉइंट A ला पॉझिटिव्ह कन्सिडर करा, पॉइंट G ला निगेटिव्ह कन्सिडर करा, पुन्हा किर्चॉफ्स लॉ अप्लाय करा, तुम्हाला हीच व्हॅल्यू येईल. म्हणजे जर तुम्ही मल्टीमीटरनं A पॉइंट आणि G पॉइंट या 2 पॉइंट मधलं व्होल्टेज जर इन्स्ट्रुमेंटनं मेजर केलं तर ते तुम्हाला 30 व्होल्टच मिळालं पाहिजे. इज इट दॅट क्लिअर? येस ऑर नो? आता मी तुम्हाला अजून एकदा शो करतो इथं. आता मी असं काही जणांना वाटेल की पॉइंट एच का तुम्ही पॉझिटिव्ह कन्सिडर केला, नो डाऊट अबाउट इट. मी पुन्हा एकदा तीच डायग्राम ड्रॉ करतो. जो आपल्याला व्होल्टेज काढायचे ते या 2 पॉइंट मधलं. बघा, मी पोलॅरिटी वेगळी डिफरंट करत नाहीये, तीच पोलॅरिटी जी मेन सर्किट डायग्राम मध्ये आहे. That polarity we cannot change it because this polarity is already exist over there. मग आता मी काय करतो, पॉइंट G पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आणि पॉइंट A निगेटिव्ह अज्युम करतो. मग आता मी ट्रॅव्हल करतोय G पॉइंट कडून A पॉइंट कडे. ही ऑर मेथड आहे. मग आता G पॉइंट कडून A पॉइंट कडे मी ट्रॅव्हल करतोय, म्हणजे आउटगोइंग साइन कोणतं झालं माझं? निगेटिव्ह. आणि त्या 2 पॉइंट मधलं व्होल्टेज असणारे VAG. आता मी G पॉइंट कडून A पॉइंट कडे आलोय, आता मला पुन्हा G पॉइंट कडे जायचं. पुन्हा बघा, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे गेलो, सो आय से दॅट इट्स -6. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह -10.
positive to negative, minus 14, which is equal to 0. So when I transfer this VAG to other side, it should be VAG, which is equal to minus 30 volt. तर हे मायनस साइन काय इंडिकेट करतं इथं? Minus sign indicates that assumed polarity of point A and G is wrong, but the magnitude is same. Get it my point? Yes or no? येस सर. समजलं का न्यूमेरिकल? बघा मी पुन्हा एकदा रिपीट करतोय बघा. हे न्यूमेरिकल वेगळं आहे, त्यासाठी तर मी सांगितलं. या 10 व्होल्ट मुळे या हे जे काही डायग्राम जी दिसते ती दोन लूप मध्ये सेपरेट झालेली आहे पहिल्यांदा. मग मी प्रत्येक लूप कन्सिडर करून त्याचा टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलाय, त्यातून फ्लो होणारा करंट कॅल्क्युलेट केलाय आणि प्रत्येक रेजिस्टर मध्ये तयार होणारं व्होल्टेज कॅल्क्युलेट केलेलं आहे विथ द पोलॅरिटी. तसंच मी दुसऱ्या लूप मधल्या टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलाय, ओहम्स लॉ न टोटल करंट कॅल्क्युलेट केलाय आणि प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट केलंय. आता आपल्याला काढायचंय 2 पॉइंट मधला व्होल्टेज. मग ते 2 पॉइंट मेन सर्किट डायग्राम मधून एक पाथ घेतला, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी लागणारा एक पाथ घेतला मी. तो पाथ फक्त ड्रॉ केला, त्यापैकी एका पॉइंटला पॉझिटिव्ह कन्सिडर केलं, दुसऱ्या पॉइंटला निगेटिव्ह कन्सिडर केलं आणि सिम्पली किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला. वी विल गेट दॅट व्होल्टेज. इज इट दॅट क्लिअर? मग आता मला सांगा VCE काढू शकता का तुम्ही? Yes, sir. Yes, sir. I will try to show you. 1 minute. ओके. आता हे VCE काढण्यासाठी मी हा छोटासा पाथ घेऊ द्या का? बघा, C to B, B to H आणि H to E. VCE काढायचा आहे, बरोबर आहे. मग मी हा छोटासा पाथ मी पहिल्यांदा ड्रॉ करून घेतो. Positive, negative. V2 is 5 volt and this one is 10 volt. Okay. So the polarity is like that. बघा मी डायग्राम मध्ये बघून पोलॅरिटी काढतोय. इथं पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. हा 5 ओहम आहे, हा देखील 5 ओहम आहे. परत ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे 10 व्होल्ट आणि ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे 5 व्होल्ट. ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग आता ही तुमची चॉईस आहे. सपोज मी पॉइंट E हा निगेटिव्ह कन्सिडर केला आणि पॉइंट C हा पॉझिटिव्ह कन्सिडर केला. मी आता निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे मूव्ह होतोय, म्हणजे त्या 2 पॉइंट मधलं व्होल्टेज झालं पॉझिटिव्ह VCE. आता निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे म्हणजे +5 व्होल्ट, इट इज ऑलरेडी कॅल्क्युलेटेड, -10 व्होल्ट +10 volt is equal to 0. So I say that VCE is equal to -5 volt is there. म्हणजे आपली पोलॅरिटी काय झालेली आहे? चुकलेली आहे. फक्त मॅग्निट्यूड काय असणार आहे? सेमच असणार. इज इट दॅट क्लिअर? ओके. सो इट्स माय रिक्वेस्ट, टेक अ नोट ऑफ दिस थिंग्स. -30. हाँ, रोल नंबर 48. रोल नंबर 40. Yes, sir. हाँ, काय तरी प्रॉब्लेम विचारला तुम्ही? हा सर, ते प्लस AG होतं ना, VAG. हाँ, कुठं दुसऱ्या केस मध्ये का? हा, येस सर. तिथं मला वाटलं -38 ते. या केस मध्ये ना? हा, येस सर. -30 येते की त्याच्यावरचे सर ते. ह्या केस मध्ये होय? हा, येस सर. -30 नाही, ते
-30 पुन्हा आपण इकडे ट्रान्सफर केलं तर काय होणार? +30. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या? Yes, sir. Okay. All of you, please take a note of these things.